विद्यालयामध्ये आलेलो आहोत। आम्ही बुटले महाविद्यालय दिग्रस येथून आलेलो आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे मित्र गावंडे सर व राजूरकर सर, माझ्यासोबत आलेले बुटले महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीमान जोगिया सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नेमकं काय आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आपल्याला नेमका जो बदल झालेला आहे तर तो बदल आपल्या सगळ्यांना कळला पाहिजे, कारण काळानुसार माणसाला बदलावं लागतं। याचं मी अनेकदा उदाहरण देतो। नोकिया एक कंपनी होती, तर त्या नोकिया कंपनी स्मार्टफोन ती बनवायची, परंतु बदलत्या काळानुसार नोकिया कंपनीने स्वतःमध्ये अपडेट केले नाही आणि जसं सर आपण पहिले 1200-1500 रुपयाला तो फोन खरेदी केला होता, तर त्याचं एक क्रेज होतं जुन्या काळात नोकिया, तर अनेक मॉडेल त्याचे फेमस झाले होते, परंतु मग नंतर बदलत्या परिस्थितीनुसार त्याने बदल केला नाही आणि आज पाहतो आपण की नोकिया हा आउट ऑफ झालेला आहे, म्हणजे तो आज डेड झालेला आहे। म्हणजे एवढी मोठी नामांकित असणारी कंपनी आज त्याने स्वतःला बदललं नाही। आणि आपल्याला अलीबाबा सारखे उदाहरण असेल, जॉकमाचं आपण उदाहरण घेतो नेहमी, तर ज्याला एखाद्या याच्यामध्ये त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु जॉकमा ज्याने अलीबाबाचे जे फाउंडर आहेत ते जगातील सगळ्या टॉप 10 मिलेनियर्स मध्ये येतात, तर त्यांचा अर्ज सर रिजेक्ट का झाला, तर त्यांची हाईट कमी आहे आणि त्यांचं इंग्रजी पाहिजे तेवढं असं म्हणजे चांगल्या पद्धतीचं नव्हतं। मग त्या व्यक्तीने स्वतःच एक बदल केला आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल घडून अलीबाबा नावाची ऑनलाईन कंपनी जसं अमेझॉन आहे तर तसा तो बदल केला आणि मग चायनामधला जो आहे सर्वांमधला चायना आणि इतर याच्यामध्ये देशामध्ये सर्वात स्वस्त त्याने टीम अशी छान निर्माण केली की प्रोडक्ट ते आपल्या याच्यामध्ये बदलून द्यायला लागले। आपल्या भारत देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला समजून घेण्यापूर्वी याच्यापूर्वीही शैक्षणिक धोरणं होती, मग ती शैक्षणिक धोरणं आहेत त्यामध्ये मुदलियार आयोग आहे, तो आला आहे, त्यानंतर 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे। तर असे काळानुसार शैक्षणिक धोरण आपले बदलत गेले, परंतु मग आता या येणाऱ्या पिढीला जे आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणत असताना नव्या शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण NEP 2020 म्हणतो, यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे तो बदल आपल्याला समजून घेणं ही काळाची गरज आहे। कारण आपण विद्यार्थी दशेत असताना अनेकदा आपल्याला प्रश्न निर्माण होतो की नेमकं काय करायला पाहिजे, बरोबर आहे ना। बऱ्याच विद्यार्थ्याचा गोल असा क्लिअर असतो। आता एक आपल्या दिग्रसमधलं तुम्हाला उदाहरण देतो, दिनबाईचाच विद्यार्थी आहे। मग दिनबाईचा विद्यार्थी आहे, तो नागपूरला गेला, नागपूरला आता IIT तुमचं एम्स दिल्ली हे ते स्वप्न असते आपलं, मुझे चाहिए तो एम्स दिल्ली ही चाहिए, बरोबर आहे ना, हे सगळ्यांचं स्वप्न असते आपल्या सायन्सवाल्याचं। तर मग हे सगळं करत असताना सर तो विदर्भातून टॉप 6 मध्ये विद्यार्थी आला। टॉप 6 मध्ये आल्यानंतर मग ज्यावेळेस त्याचं फायनल इयर होतं समजा, तर तिथेच मधात निर्णय चेंज झाला की आता मला UPSC करायचं आहे, बरोबर आहे ना, आता UPSC करायचं आहे। म्हणजे असं का होतं नेमकं, तर जे एखाद्या याच्यामध्ये आपण IIT मध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो आपलं करिअर निवडत असताना आपल्याला जी आवड आहे त्याच माध्यमातून आपण समोर जाणं फार गरजेचं आहे। आणि तुम्हाला सांगतो मी की जसं यात्रा आहे आपल्या इथं बैरमची यात्रा असते माहिती आहे, सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे ती, तसंच आपण पाहतो की नांदेडला जी आहे सर, तर नांदेडला ॲलन असेल इतर इन्स्टिट्यूट असेल त्या ठिकाणी जशी यात्रा आहे ना तसे 1,00,000 मुलं काय करतात, 1,00,000 मुलं डॉक्टरकीची समजा काय म्हणतो आपण त्याला नीट म्हणतो, ते नीटची एक्झामची तयारी करतात आणि त्या नांदेडमधून लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर फक्त असते 900 ते 1000, म्हणजे 1000 विद्यार्थ्याचा आपण विचार करतो तो पहिला आला, बरोबर आहे ना, परंतु 1000 येत असताना 99,000 कुठं गेले, कुठं ना कुठं त्याला जावंच लागेल ना। मग सगळ्यांनी स्वप्न बघत असताना आपल्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, आपली काय ॲबिलिटी आहे, ती पात्रता आणि कॅपॅसिटी तपासूनच आपल्याला पुढचे धोरणं आखावं लागतील। आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर कशामध्ये आहे, तर हे सगळं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निवडत असताना आपल्याला आता जे आहे तर करिक्युलम पहिले 10+2+3 होता, तर आता त्यामध्ये बदल झालेला आहे, 6वी ते 8वी पर्यंत आहे आणि 9वी ते 12वी असं 4 स्तर त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ग्रॅज्युएशन, ज्या वेळेला आपण ग्रॅज्युएशन करतो कुठल्या याच्यात BSc मध्ये असेल किंवा लॉमध्ये असेल किंवा मग एकंदरीत आपलं BAMS असेल, MBBS असेल, त्याच्यानंतर PGचं एज्युकेशन, तर हे सगळं कसं बदललेलं आहे, तर हे सगळं घेत असताना आता आपण 12वी नंतर जे आपल्याला विषय निवडायचे आहेत, तर पहिले कसं असायचं आर्टवाल्याचे विषय असायचे, परंतु आता आर्टवाल्याला सायन्सचे विषय घ्यावं लागेल, बरोबर आहे ना, 2 विषय त्याला सायन्सचे घ्यावं लागेल, जसं किचन गार्डनिंग आहे ते त्याला घेता येतं। मग सायन्सवाल्याला एखाद्याला अकाउंट आवडत असेल तर पूर्वी ते घेता नव्हतं येत,
आता त्याला तोही विषय घेता येईल, बरोबर आहे की नाही. म्हणजे सायन्सवाला आर्टचा विषय घेईल, आर्टवाला इकडला विषय घेईल. एखाद्या आर्टच्याही मुलाला सायन्सचं समजा जीवशास्त्र आवडत असेल, जीवशास्त्राचा तो अभ्यास करू शकतो. किंवा सायन्सवाला असेल, त्याला राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे, त्याला नंतर भविष्यात UPSC द्यायची आहे, MPSC द्यायची आहे, तर तो निवडू शकतो. म्हणजे आता आजचा जो अभ्यासक्रम आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक या धोरणाचा, त्यामध्ये तो विद्यार्थी केंद्रित आहे. मग विद्यार्थ्याच्या कौशल्यावर आधारित हा अभ्यासक्रम आहे. आणि ज्याला भोकमपट्टी म्हणतो आपण, पाठ करा, बरोबर आहे ना, 1 2 2 2 4 2 3 6 हे पाडे वगैरे जे आहे त्याच्यावर तसा तो आधारित नसेल. फॉर एक्झाम्पल एक संकल्पना आहे, कॉन्सेप्ट क्लिअर जर असल्या आपल्या, तर येणाऱ्या याच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अडचण जाणार नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याला एकच समजा आपण उदाहरण दिलं, माझी शाळा, याच्यावर तुम्हाला समजा निबंध लिहायचा आहे, तर माझ्या शाळेविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असेल. एखाद्याला शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, नॉन टीचिंगचा स्टाफ, त्याच्यावर तो फोकस करेल. एखादा विद्यार्थी वर्गामधले जे हे आपलं भिंती सजवलेल्या आहे, बोलक्या भिंती आहे, त्याच्यावरती फोकस करून तो लिहिणार. एखादा विद्यार्थी काय म्हणाल, माझ्या शाळेचा जे पटांगण आहे, ज्याला खेळामध्ये रस आहे, तो त्याच्यावरती फोकस करेल. म्हणजे संकल्पना एकच आहे ना, विषय एकच आहे, फक्त तो वेगवेगळ्या पद्धतीनं तो लिहितो आहे. म्हणून काय म्हटलं गेलेलं आहे, याला उपयोजनात्मक, उपयोजनावर आधारित. त्यानंतर स्किल आहे, स्किल बेस आहे. स्किल बेस म्हणजे काय, की प्रत्येक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातलं ज्ञान असणारा व्यक्ती तिथं लागेल. आता उद्याला जर म्हटलं हा कलर आता इथं गेलेला आहे, आपल्या विद्यार्थ्याला म्हटलं तो कलर बेटा ऍडजस्ट कर बरं, तसा कितीही ऍडजस्ट केला तर नेक्स्ट तसा मारला तर पहिल्यासारखं त्याची फिनिशिंग येणार आहे का, नाही. त्यासाठी पेंटर लागेल, त्याला त्याचं ज्ञान असेल डिटेलमध्ये, तर तो चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मग याच्या स्किलवर आधारित आहे. आता आर्ट क्षेत्र असेल, कॉमर्स क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र आहेत. मकरंद अनासपुरेचं नाव तुम्ही ऐकलंय का? मकरंद अनासपुरे ॲक्टर आहे मराठीमधला, जो की कॉलेज जीवनामध्ये गॅदरिंगमध्ये भाग घेता घेता आज तो सुपरस्टार आहे. पाणी फाउंडेशन नावाची संकल्पना आहे, त्यामध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सर दोघंही काम करतात. म्हणजे आपण सामाजिक क्षेत्रात पण आपलं काम करू शकतो. अनेक असे लोक आहेत NGOच्या मार्फत. सयाजी शिंदे माहीत आहे आपल्याला, सयाजीराव शिंदे आपले ॲक्टर आहेत, परंतु त्यांनी वनराई नावाची नवीन संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे जे काम शासनालाही जमत नाही ते काम आपण सोशल संघटनेच्या माध्यमातून, NGOच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे सगळेच कामं काय शासनाने करायला पाहिजे असं नाही आहे, आपले स्किल डेव्हलप झाले पाहिजे. नितनराम मधला एक व्यक्ती जो आहे, तर एक व्यक्ती त्याने अख्खा पहाड खोदला, बरोबर आहे की नाही. एक व्यक्ती पहाड खोदू शकतो, याचाच अर्थ काय, की आपल्यामध्ये जे स्किल आहे, जे आपल्यामध्ये फोर्स आहे, जो दशरथ मांझी, तर दशरथ मांझीचं ते उदाहरण आहे. तर आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या स्किलनुसार, आपल्या आवडीनुसार आपण शिक्षण घ्यावं. आणि ते घेत असताना आता विद्यार्थी केंद्रित हे शिक्षण झालेलं आहे. हे आजचं नवीन शिक्षण लवचिक झालेलं आहे. आणि मग यामध्ये आपल्याला जी आवड आहे त्यानुसार अभ्यासाला आपल्या वाव आहे. परंतु आपल्याला नवीन पिढी पाहतो आपण, की रोज 2-3 तास वेगवेगळ्या माध्यमातून, आजकाल आपल्याला राग लवकर येतो. सर्व नवीन पिढीची हेच समस्या आहे. आईने म्हटलं बेटा तिथला ग्लास घे ना, बरोबर आहे ना, आईलाच तुम्ही सांगता मला 1 ग्लास पाणी आणून दे, बरोबर आहे. आईनं म्हटलं बेटा लवकर उठणार, कॉलेजला जावं लागते, शाळेला जावं लागते, थांबणं थोडं, झोपू देणं अर्धा तास. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आपलं मन, आपली एकाग्रता आणि जे राग आहे, मी काही कमी नाही, बरोबर, एक ॲटिट्यूड असतो आपल्यामध्ये, हे नवीन पिढीत फार वाढत आहे. जुना काळ असा होता, सरांना बरेचदा सर उदाहरण तुम्हाला देत असतील, की जुन्या काळातले स्टुडंट कसे वागायचे, आजचे स्टुडंट कसे वागत आहेत. 8वीतले विद्यार्थी भांडणं करत आहेत. कधी कधी आपण जागेसाठीच भांडतो, तू माझ्या जागेवर का बसला, तू 5 मिनिट लेट आला, तू का लेट आला, त्याचं रिझन प्रत्येकाचं वेगवेगळं असेल ना. मग ह्या गोष्टी आपण आता दूर राहिलं पाहिजे. नवीन काळानुसार स्वतःमध्ये आपण बदल घडून आणला पाहिजे. आणि स्वतःचं करिअर घडवत असताना मेहनतीशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. नवीन शैक्षणिक धोरण काळानुसार बदललेलं आहे. ते कसं बदललं, त्यामध्ये काय बदलाव आला, विद्यार्थी केंद्रितच ते आहे. परंतु कुठंतरी अभ्यासाला त्यामध्येही महत्त्व आहे, आपल्या स्किलला महत्त्व आहे. आणि त्यानुसार तुम्ही तो परिवर्तन घडून आणाल अशी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या तुमच्या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना चांगल्यात चांगले मार्क पडो. ज्याला पहिले सरावामध्ये 70 आहे त्याला 90% पडो, 90वाल्याला 100% पडो, 100%वाल्याला 105% पडो. 105% मार्क पडतात माहिती आहे का तुम्हाला? पडतात. एखादा विद्यार्थी 100 आउट ऑफ घेतला, तो जर स्पोर्टमध्ये स्टेट लेवलला खेळला आणि त्याला 15 मार्क ॲड होते. 15 मार्क म्हणजे 6 मार्काचं आपलं पर्सेंटेज आहे. 103% पडू शकतात. आमच्या काळात तिघाचे मिळूनही 100 नाही पडायचे कधी कधी, असा एक काळ होता. परंतु ते पोरं हुशार होते. आजकालचे बरेच मुलं असे आहे की 80% पर्सेंटेज आहे
आणि त्याला स्वतःचं सोडून दुसऱ्याचं नाव नाही लिहिता यायचं इंग्रजीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. असो, माझं लांबलेलं भाषण इथेच थांबवतो आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो. भरभरून तुम्हाला मार्क्स मिळो आणि माझं या ठिकाणी NEP 2020चं जे संभाषण आहे इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.